नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जीवाने नंदिनीला सिग्नल दिलेला असतो की त्याला जाग आली म्हणून. तर आता नंदिनी धावत पडत आता घरी येते. तर घरी आल्यावर आता मानिनीला हे पाहून नंदिनीचं की तिच्या पायाला लागले तरी धावपळ करत ती एवढी धडपडत घरी आली जीवाला भेटण्यासाठी. ते म्हणजे मानिनीला बघवतच नसतं. ती शेवटी नंदिनीला म्हणते, नंदिनी बाळा काय झालं, तुझ्या पायाला काय झालं, बस बरं एका ठिकाणी बस. तेव्हा तर नंदिनी म्हणते, नाही आई मला यांना भेटायचं आहे, जीवाला हो शुद्ध आली ना, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा आता मानिनी म्हणते, हो बाळा तू जे केलं, तू व्रत धरलं, त्यामुळे आता तुझे उपकाराचे सगळे फळ आता त्याला भेटलेले आहे. तो उठलेला आहे, जागी झालेला आहे, जाऊ शकते तो त्याला भेटायला. आणि हे बघ मला माफ करा गं, मी तुला त्याच्या रूममध्ये जाऊ दिलं नाही. तेव्हा तर नंदिनी म्हणते, हे बघा आई, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होत्या, कारण तुम्ही त्यांच्या आई आहे. आधी मान तुमचा, आधी हक्क तुमचा. आणि माझं कसं, मी तर माझ्या सौभाग्यासाठी काही करायला तयार आहे. जीवा माझे शेवटी नवरा आहे, नवऱ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं म्हणते आणि खूप रडत असते. तेव्हा आता मानिनी म्हणते, जा बाळा तुझ्या नवऱ्याला म्हणजे तुझ्या जीवाला भेटून ये जा बघ. तेव्हा आता मानिनी हिचा हात धरते आणि तिला धरत आता जीवाजवळ घेऊन जाते. तर आता इकडे मानिनीला खूप वाईट वाटत असते की बघ त्या पोरीला मी भेटू दिलं नाही आणि तिचे हाल बघवत सुद्धा नाही आहे. माझ्या जीवावर एवढं प्रेम करते की स्वतःचे हाल करून एवढी धडपडत तिने पूजा केली असं तिला वाईट वाटत असतं.